आणि माणूस कसा असा नव्हता, टोपी घातलेला वगैरे, धोतर नेसलेला, फेटा बांधलेला, गंध चांगला मोठा गंध लावलेला, अशा माणसाचं चित्र हे त्यावेळेला बाबासाहेबांचं माणूस हे चित्र होतं, हे चिन्ह होतं. त्यावेळेला ज्या निवडणुका झाल्या 1937 आणि 1946ला बाबासाहेबांचे आमदार आले नाही. त्यावेळेला चळे काँग्रेसचे आले. पण त्यावेळेला मतदान झालं, ते कशा झालं, कशा पद्धतीने झालं कुणाला माहिती आहे? झालं बॅलेट पेपरवर. बॅलेट पेपरवर झालं. पण 1952 ची पहिली भारताची निवडणूक झाली. त्यावेळेला बॅलेट पेपर नव्हता. त्यावेळेला जितके उमेदवार तितके डबे ठेवले होते, डबे असे कागदाचे करून, आणि त्या डब्याला मोठं चित्र लावलं होतं. गाय असेल, बैल असेल, माणूस असेल, आणखी काय जे असेल ते त्या डब्याला. तो मतदार आला एक चिठ्ठी घेऊन त्याच्या नावाची, की तो पाहिजे कोणत्या डब्याला चिन्ह आहे, मग त्या चिन्हामध्ये, चिन्हाच्या डब्यामध्ये त्याची चिठ्ठी टाकून दिली. त्यामुळे ते बॅलेट पेपर नव्हता. म्हणजे जर 37ला आणि 46ला बॅलेट पेपर होता, तर 52ला काय, 52ला नव्हता. आता त्याच्यावर अनेक चर्चा होते, मी त्याच्यात जात नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. पण हे मी मुद्दाम सांगतो की हे थोडं वेगळं आहे. हे न ऐकलेलं असेल तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे सगळं बघा. 1946ला ज्यावेळेला आपले संविधान सभेची निवड झाली. आता ती कशी होती निवड? त्यावेळेला 5 आमदारांनी 46ला सगळ्या देशामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, आणि त्यामध्ये 5 आमदारांनी ज्याचं नाव सुचवलं तो त्या संविधान सभेत जात होता. महाराष्ट्रात बाबासाहेबांचा आमदार नव्हता. म्हणून बंगालमध्ये एका आमदारांनी, मंडल नावाचे, जोगेंद्र मंडल, त्यांचं गाव नंतर ते पाकिस्तानात गेलं, पण त्यांना तिथं राहावं नाही, शेवटी इकडे आले ते.